गावठामध्ये घर आहे, गावठाण विस्तार आमचा झालेला होता ना. आम्हाला कुठल्या प्रकारचा पत्र नव्हता का तुम्ही घर बांधू नका किंवा वरती बांधू नका, तर हे कोणी पत्र वगैरे केलं ना. आम्ही घर बांधायचं आम्ही चुकीचे होते, काहीच नाही, कुठलाच काही नाही. जेव्हा आमचा गाव बुडला तेव्हा शिडकोनी मिटिंग लावली की तुमचा पुनर्वसन होऊन जाईल. त्या साईडला आम्हाला जागा दिली, तुकाराम कुंडेवाल साईडला जागा दिली आम्हाला. ते आपण कालचा घर दिला. आता 2 भाऊ आहेत, एक वरती राहतो एक खालचं देतो. तर त्याच्याच नावाचं घराला तो वरचा झिरो दिला, तो कुठे येणार? सर्व भाऊ चांगले असतात घरातली फॅमिली. आता कुटुंब वाढला ना, कुटुंब नियोजन करून सांगूचं का? तुम्ही या गोष्टी सांगतच नाही आम्हाला, डायरेक्ट करता तुम्ही. करा ना काहीतरी. एक वेळ फक्त मीटिंग देतात, पाणी भरला का मीटिंग देतात, एक मीटिंग झाली का छापला. तुम्ही वर्षभर कोण बघायला येणार? फक्त पाणी भरल्याच बघायला येतात. तो पण कधी जर रस्ता रोको आंदोलन केलं आम्ही तर येतात, नाही तर अदरवाईज कोणीच येत नाही, कोणीच बघत नाही आंदोलन. कारण शिडको आपल्याकडे लक्ष देईल. दीपांचं नाव 100% पाहिजेच आपल्या. की पूर आला ना काय आला, जरी घरं पुरली तरी आपण दीपांच्या आंदोलनात जाणंच आहे. तहसीलदार मॅडम आले घेतल्यात आलं, तहसीलदार मॅडम आलेले आहेत गावाचे पाणी करायला. त्यांना आपण भेटू, विचारू कसं काही नियोजन आहे. मला पण घेणे. आणि शिडकोचे अधिकारी पण आले, ते पण बघा त्यांचं नियोजन असं आहे. बोला आता. नमस्कार, मी सीमा पाटील, डुंगीगावची रहिवासी आहे. गेल्या 2019 पासून आमच्या गावात खूप पाणी येते आणि त्याला कारणीभूत ही शिडकोच आहे. शिडकोबद्दल बोलायचं तर शिडकोला किती नावं ठेवा, पण बिनलाजी तो बिनलाजी, त्याला लाज नाही शरम नाही अशी गत आहे. तर आता हे माझं घर आहे, या माझ्या घरामध्ये रात्री 4 वाजता पहाटेच्या 4 वाजता पाणी घुसलं आणि माझ्या पोरीला घेऊन आम्ही कुठं जाणार? आणि येणारा पाऊस हा काळासारखाच येतो, तो दिवसा नाही आता रात्रीच भरतो. मग ही शिडकोची नालायकस्पद वागणूक आहे आमच्या गावाला दिलेली, तर ही कुठेतरी थांबली पाहिजे आणि शिडकोन त्याकडे पूर्णपणे लक्ष दिलं पाहिजे. असं आपण दरवर्षी आले 6 वर्ष आले बोलतो, आज 7वं वर्ष का 8वं वर्ष झालं असेल. शिडकोन लक्ष दिलं का खरोखर आपल्याकडे? ते 1 कोटी रुपये देऊन इंजिनचा काही कॉन्ट्रॅक्ट देतात, ते इंजिन मध्ये पाणी जाणार आहे का पुराचा? सांगा तुम्ही. इंजिन लावले त्याने सुद्धा पाणी होत नाही. आता या पहिल्या 4 दिवसामध्ये एवढं पाणी भरलंय आणि आता 4 महिने जायचे. या 4 महिन्यामध्ये अजून काय घडेल तर सांगू शकत नाही. तर शिडकोनी इथे येऊन बसावं आमच्या गावामध्ये. शिडकोनी जीवित हानी होण्यापर्यंत थांबलेला काय शिडको सांगा तुम्हाला? शिडकोला असं वाटतंय का एक जीव गेला म्हणजे आमची संभावना जी असेल ती मुक्त होईल, असं काहीतरी त्या शिडकोवाल्यांचा उद्देश असेल. पण माझा या शिडकोला पूर्णपणे विरोध आहे आणि निषेध आहे, निषेध. आणि विरोध म्हणजे पूर्ण या शिडकोनी बांधलेल्या विमानतळाबाबत बोलत तर माझा पूर्ण त्यांना विरोध पण आहे आणि शिडकोला निषेध पण आहे. सिडकोच्या मुलाची परिस्थिती निर्माण झाली. आता बघू शकता मित्र, हे बघा पूर्ण घरात पाणी. तुम्हाला घर तर मी दाखवलेत पूर्ण. हे बघा दुसरा पण घर दाखवते की दाखवा तुमचं घर. हे माझं घर आहे. आता हा सकाळी पहाटेला पाणी आलंय. सकाळी पहाटे 5 का 4 वाजता कधी आला ना मित्रांनो. मी पण झोपलेला होतो, मला गावातला माणूस उठवला. जस्ट सोप्याला पाणी लागणार ना मला उठवला. पाऊस हा बघा, हा बघा त्यांच्या घरात पाणी बघा किती आहे. बघा कमरभर पाणी आहे, बघू शकता. बघा हे बघा पूर्ण टाक्या बिक्या पूर्ण वाहतात. हा जो दरवर्षीचा आमचा जो हाल होतोय, याला जिम्मेच्या पूर्ण सर्वस्व शिडकोच आहे. हा पोटा पाण्याच्या उदरनिर्वाहासाठी मशिनरी घेतलेल्या आजला त्यांची पण कंडिशन काय बघू शकता. हे बघा माणूस जगवं पण नाही का, हे सरकारला एवढंच बघायचं बाकी होतं का? जागावं की मारावं तरी विचारूया आपण. चला दुसरं गृहिणी आहेत बघा, आपल्या कपाटातून सोनं काढतात, बुडला नाही पाहिजे सोना महाग आहे. जागावं का मारावं तुम्ही बघू शकता. म्हणजे थोडं कॉमेडी पण पाहिजे. बघ एवढं पाणी आहे, एवढी कंडिशन खराब आहे आणि सरकार काय देते आम्हाला 1,500 ना 2,500, शिडको देते 50,000. म्हणजे आम्ही मारावं का? एवढं लहान पोरं त्याने घेऊन कुठं आम्ही रस्त्यावर बसणार का? आपल्या रस्त्यावर बसणे येतात. आता रस्त्यावर गॅस चुलं घेऊन बसणार, कारण आपल्या घरात तर राहू शकत नाही आपण. घरात तर राहू शकत नाही आपण. आता आपण रस्त्यावर जाणार आहे ना, रस्त्यावर बसणं आहे पूर्ण रस्त्यावर. आता मी तर मित्रांनो रस्ता रोको आंदोलनाचा विचार चालू आहे आमचा. एक वेळ केलता
तर सिडकोचे अधिकारी आलते, महाराष्ट्र शासनाचे अधिकारी आलते. तो पारगावचं पूर्ण पाणी आमच्याकडे पूर्ण सर्व वरतीच आहे. घरातच आहे सर्व. हा मग आता यातली वरती केलं की वरती राहतील, बाकीची काय करणार. माझ्या घरात एवढं पाणी आहे पूर्ण. आता यांचं घर पूर्ण गेलं. हे स्वतः 1 किलोचे काढा गेल्या वर्षी पंप आमच्या गावाचं काय केलं पुनर्वसन करा. आम्हाला विषय पाईपलाईनचा नाही, पुनर्वसनचा विषय, बाकी काही विषय एवढंच करा. तुम्ही दिलंय ना पुनर्वसन, द्या ना आम्हाला. आम्ही वेगळा मागलाय का? कोर एरिया बोलतो, कोर एरिया. वाघेली किती बाहेर आहे? वाघेलीचा भराव कुठे ना आमचा भराव कुठे आहे? आता शेतकऱ्याने 8व्या वर्षी निघाल तर तुम्ही पाण्यातच ठेवताय. तुम्ही घराचा प्रॉब्लेम आहे, त्या घरचा प्रॉब्लेम आहे, तर आपण काय आम्ही तुम्हाला उद्देश बघलंय ना आमच्याकडे. घरातली एक सुद्धा वस्तू कोणती राहत नाही. त्याला वाटायला लागलाय वस्तूच्या आमच्या पाहिजे. आता उडू दाखवतो कशी परिस्थिती आहे घराची. सर्व काढलेले आहे. विषय राहिला तुमच्या गावकीचा विषय ऑक्युमेंट क्लिअर झाला पाहिजे. मेन गोष्ट काय, गाव क्लिअर झालं आणि एक गाव फक्त राहिला डुंगी. एक गावाला फक्त पॉलिसी आहे, डुंगी गावालाच फक्त पॉलिसी आहे. झाडबा गावने एक सांगायचं वाढीच झाले कातकरीच आता ते नवी मुंबईच्या ब्रिज खाली ते होते, ते त्यांना पैसे दिलं, त्यांचा काय संबंध. आता काय झालं झालं सगळं गेलं. आता काय करायचं त्यांच्याशी काहीतरी संवाद साधूया आपण. एक्स ग्रामत्र ग्रामपंचायत काय करायली. हा बोल 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 बोल. लय वजन आहे तो. एक हातान जमाने ती. शिडको निव्वळ फसवत आहे. आम्हाला माणसं मेली ना, त्यांना काही फरक पडत नाही. आता आमच्या एकच गावाचं पाणी असताना पूर्ण गेला. पारगावचा नाला आहे, पुढे पारगाव गाव आहे. त्यांनी त्यांच्या गावाचा नाला पण आमच्या गावात फिरवला आहे. तो तुम्हाला नाला दाखवतो, तो पाण्याचा फ्लो बघा किती येते. म्हणजे किती आमच्या याहीपेक्षा डबलचा नाला आहे तो. तर तेवढंच स्पीडनी पाणी आमच्या गावात येतो. तेव्हा ह्या होल्डिंग पाईपमुळे तो तुंबूनच आहे. पाणी जाणार कुठे? पाणी जायचं कुठे? आधार या पंपाचं किती पाणी येतो? तुम्ही समोर आहे, रात्र 24 तास पंप चालू आहे. मान्य आम्हाला पण पाणी जात नाही ना. आमची घरं कुठले? आता माझं डबलचं नाही, कुठे जाऊन आणणार? काय करणार? परिस्थिती तुम्ही बोलता तुम्ही नियोजन केलं, बरोबर आहे, आम्ही पण मान्य करतो तुम्ही नियोजन केलं. पण कसलं नियोजन नाही आहे? तुम्ही कोटी कोटी रुपये कॉन्ट्रॅक्ट घेता, मग आमचं गाव का नाही उठवा ना. दरवर्षी कोटी रुपये आहेत. 8 वर्षाला 8 कोटी 8-9 कोटीचं दिलं तुम्ही. एवढं परिस्थिती. तुम्ही गरीब महिला तर माणसं मेला उठवणार का? ते सांगा. शिडकोवाले कोण आहे? माणसं मेला उठवा, आम्हाला ठेवूच नका. मित्रांनो, आपण ग्रामस्थ आहे प्रकाश पाटील आहे, यांचा पण घर पाणी गेले पुढला शिडकोच्या नियोजनाबद्दल. म्हणजे पूर परिस्थिती निर्माण होते दरवर्षी, त्याबद्दल विचारू यांचं मत काय आहे ते. बोला सिडकोबद्दल काय तुम्ही माहिती देणार सिडकोला. आता जवळजवळ माझ्या आयुष्याचे 65-66 वर्ष तर पूर्ण झाली. आत्तापर्यंत आमच्या गावात कधी पाणी शिरलंच नव्हतं. याच्या अगोदरचं तर नाही माहिती, पण मी जन्माला आल्यापासून कधी गावात पाणी शिरलं नाही. पण आत्ता या विमानतळाच्या भरणीमुळं आमचा गाव हा पाण्याखाली जातं. कारण सभोवताली भरणी झाली आणि गाव हा आमचा खड्ड्यात आला. त्याच्यामुळं आम्हाला आज जवळजवळ 5-7 वर्ष या पाण्याबरोबर नेहमी संघर्ष करावा लागतो. आजपर्यंत सिडकोनी काय व्यवस्थित पावलं उचलली नाही आणि आमचा काय पाठपुरावा व्यवस्थित केला नाही. त्याच्यामुळं आत्ता कुठं जागा देतो, हे करतो ते करतो करता काही घरांचा अजून विचार पण करत नाही, काही करतात. असं यांचं सगळं हे चाललं आहे. तर गाववाल्यांचा संपूर्ण विचार करून आम्हाला कमीत कमी लवकरात लवकर इथून स्थलांतर करावं. कारण ही पूरग्रस्त परिस्थिती आहे, ही कायमचीच राहणार आहे. हे काही केल्याने भेटणार नाही. कारण जवळजवळ आमचा गाव या भरणीपासून 15 ते 20 फूट खाली आहे.
थांबा तुम्हाला 2 मिनिटं. मी भरणी नका तुम्ही तर. हे बघा हा आमचं घर आहे ना. ही भरणी बघा, ही विमानतळाची भरणी आहे. बघू शकता हे बघा, ही पूर्ण भरणी विमानतळाची आहे. त्याच्यामुळं आम्हाला यातून काही तोडगा काढता येत नाही आणि त्याच्यामुळं आम्ही काहीतरी एखाद्यासाठी घराची उंची वाढवली, काही डबल केलं आणि प्रत्येक वर्षी आम्ही एवढ्या हानीला कुठं तोंड देणार. आम्ही सगळं बुडत राहतो, सगळे आमची नुकसान होतं, भरपाई खाण्या घेण्याचं, कपडा लागता सगळं. त्याच्यामुळं आम्ही जसं होईल तसं वर पण करायचा प्रयत्न केला आहे, तरी पण त्याला काही पर्याय उरला नाही. पाऊस यायचा तो येते, तर याचा लवकरात लवकर काहीतरी बंद. निसर्गापुढे काहीच नाही चालणार, कारण पाऊस आहे तो पडणारच आहे. त्या चिरकुणी नियोजन करायला पाहिजे प्रॉपर आपल्या गावासाठी तरी कम से कम. ते कोटी रुपये देऊन इंजिन लावतात दरवर्षी, पण आपल्याला जागा देत नाही. त्याच्यामुळं पटकन लवकर जागा स्थलांतर करावं आम्हाला. हां, ही विनंती आहे आमची. बाबा असा नाही का बाबा. आणि आतापर्यंत आम्ही काय कोणत्या गोष्टीला दोन्ही ग्रामस्थ आडवे आलेले नाही. अद्याप सध्या तरी शिडकोला आपण संयोजन केलेलं आहे प्रत्येक वेळेला. शिडकोनी पण आम्हाला हे करायला पाहिजे की नाही. हा बघा आमच्या गावातल्या शेठचा मुलगा आणि शेठचा मुलगा तसा स्विमिंग पूलमध्ये पोहतोय, शिडकोच्या स्विमिंग पूलमध्ये. हे बा आले आपले गावचे अध्यक्ष आहेत ते सीमा पाटील. त्यांच्या मत आपण जाणून घेऊया शिडकोच्या स्विमिंग पूल बद्दल काय बोलतात. असं पाणी घुसले घरात तर शिडकोचा जाहीर निषेध करायला पाहिजे. 7 वर्ष आले आपले एवढा प्रॉब्लेम आहे. हो ना, त्या ताईंनी कसं काढलंय चिंचपडा पुलाखाली, हा तसं आपल्याला पण रस्त्यावरती जायला लागेल. उपोषण करायला लागणार आहे 100%. आपल्या घरांसाठी करायलाच लागेल ना. ते आपण काय करणार. तेव्हा